भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, खरं तर आज सकाळी नीलम गोरे यांच्यावरती तुम्ही थेट आरोप केले की अशोक खरातला नीलम गोरे जे आहेत ते भेटलेले आहेत. मात्र ह्या सर्व आरोपाचं त्यांनी खंडन केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना कधीच भेटले नाहीत, हे जे आरोप आहेत ते काल्पनिक आहेत. बघा, मी काय झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही जे काल्पनिक केलेले असं म्हणायचं. म्हणजे नीलम गोरे या राज्यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. जबाबदारीनं मी जे आहेत त्या गोष्टी बोललेल्या आहे आणि त्यांच्याबरोबर खरात बरोबर नाशिकच्या दौऱ्यामध्ये जे लोक होते ते लोक साक्षीदार असलेले लोक माझ्याकडे आलेले होते. त्यामुळे हे काल्पनिक आरोप असूच शकत नाहीत. म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय, नीलम गोरेंना काहीतरी लपवायचं आहे आणि म्हणूनच खरात बरोबर असलेले संबंध जे आहेत ते त्या सांगत नाहीयेत. एवढ्या खोटं बोलत असतील नीलम गोरे हे मला वाटलं नव्हतं. पण आज पत्रकार परिषदेत त्या ज्या बोलत होत्या त्या वाचून बोलत होत्या. म्हणजे तुमच्यावर आरोप झालाय हो. तुम्ही काय तिथं विधान परिषदेत वाचून भाषण नाही करत आहे, तुम्ही वाचून दिलेलं भाषण करताय. तुम्ही खरातकडे गेला होता का नाही या संदर्भामध्ये तुम्हाला बोलायचंय आणि तुम्ही जर वाचून मुद्दे बोलत असाल तर मला वाटतं की कठीण आहे. अशोक खरातकडे नीलम गोरे या गेलेल्या होत्या. एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये सुद्धा त्यांना प्रोटोकॉल मिळायच्या आधी, म्हणजे प्रोटोकॉल मिळावा, विधान परिषदेचं उपसभापतीपद किंवा मंत्रीपद मिळावं म्हणूनच त्या खरातला भेटलेल्या होत्या. त्यामुळे त्या ज्या सांगतायत की प्रोटोकॉल मिळाल्यानंतर 60-70 जे नाशिकचे दौरे आले त्याचं जे आहे ते तुम्ही बघावं की त्या प्रोटोकॉलमध्ये मी कुणाला भेटले मला आठवत नाही. म्हणजे खरात का लाईनमध्ये येऊन तुम्हाला भेटणार होता का? त्याला लाईन लागायची आणि त्याचं दर्शन घ्यायला राजकारणी जायचे. त्यामुळे तुम्ही काय बोलताय? तुम्ही इतक्या अभ्यासू नेत्या, इतके प्रत्येक मुद्द्यावर बोलणाऱ्या नेत्या आज कुठंतरी नीलम गोरे ज्या आहेत त्या हल्लेल्या दिसत आहेत, कुठंतरी खोटं बोलताना दिसत आहेत. आणि मला वाटतं की जेव्हा कधी वेळ येईल ना तुमच्याबरोबर जे कोण खरात बरोबर होतं ते साक्षीदार जे आहेत ते मी तिथं हजर करेन. नीलमताई असं पण म्हणतायत की मी प्रबोधनांचे विचार घेऊन पुढे जाते. मंत्री होण्यासाठी मला कधी बुवाबाजी किंवा मांत्रिकांना भेटण्याची वेळ आतापर्यंत कधीच आलेली नाही. मात्र हे जे तुम्ही आरोप करतायत ह्याच्या पाठीमागं कुठल्या तरी सत्तेमधल्या किंवा ह्यांचं जर षडयंत्र असावं जे की तुम्हाला पुष्टी देत आहे त्यामुळे तुम्ही हे आरोप करताय. अहो नीलमताई, तुम्ही ठाकरे सेना किंवा विरोधकांबाबत बोलताय. विरोधक आणि तुमचे पक्ष इतके मोठे आहेत की ते माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे असली माहिती घेऊन कशाला येतील? ते त्यांच्या कुठल्या तरी प्रवक्त्यांना, त्यांच्या कुठल्या नेत्यांना जे आहे ते पत्रकार परिषदेत सांगितलं असतं. त्यामुळे मला वाटतंय की कुठंतरी कुठल्या तरी राजकीय त्याला स्वरूप द्यायचं. नीलम गोरे या खरातशी संपर्कात होत्या. फोनवरूनही अनेक वेळा त्यांचं बोलणं झालेलं आहे. प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्यांच्या ज्या आहेत त्या खरातबरोबर भेटी झालेल्या आहेत आणि ज्यांच्या बरोबर या भेटी झालेल्या आहेत त्या ज्या आहेत, म्हणजे भैया बाहेती नावाचा एक व्यक्ती आहे की जो त्यांना नाशिकमध्ये खरातकडे घेऊन जायचा. भैया बाहेती आता सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मग तो घेऊन गेला का नाही, कारण त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीतले नेते निश्चितच सांगतील की नीलम गोरे ज्या आहेत त्या भैया बाहेतींबरोबर कुठे गेल्या होत्या, खरातला हात दाखवलाय का नाही. हे मला असं वाटतं की आता शिंदे सेनेत किंवा आत्ताची जी शिंदेची शिवसेना आहे याच्यापेक्षा ठाकरे सेनेतल्या ज्या नेते आहेत ते त्याची उत्तरं देतील. आणि नीलमताईंनी सत्य परिस्थितीवर बोलणं गरजेचं आहे. तुम्ही बुवाबाजी कधी केली नाही किंवा तुम्ही त्यांना हात दाखवला नाही हे सगळं दाखवण्यापुरतं होतं. पण आता जेव्हा समोर आलंय ना तेव्हा काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करू नका. पुरावे समोर आले तर मात्र मग तुमचा अवघड होईल. ते असं पण म्हणतायत की तुम्ही जर त्यांच्यावरती आरोप करताय ते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे जे काही पुरावे व्हिडिओ आहेत ते SIT कडे तुम्ही सादर करावेत असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, नीलमताईंचं जे म्हणणं आहे की आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते SIT कडे सादर करावे. निश्चितच SIT कडे हे पुरावे जे साक्षीदार आहेत, कधी कुठल्या साली त्या गेलेल्या होत्या, हॉटेलमध्ये सुद्धा प्रोटोकॉल नसताना त्यावेळेला कधी त्यांची भेट झालेली आहे, तिथले CCTV फुटेज असतील किंवा आता SIT गेल्या 10 वर्षामध्ये खरातच्या ऑफिसमध्ये कोण कोण आलं, कोण महिला येत होत्या, कोण नेते येत होते, कोण मंत्री येत होते. खरातच्या मोबाईलमध्ये डमी नावाने जे काही नंबर मंत्र्यांचे सेव्ह आहेत किंवा आमदारांचे सेव्ह आहेत त्याच्यात नीलमताईंचा काय नावाने नंबर सेव्ह आहे याची सगळी चौकशी होणारच आहे. त्यामुळे SIT तर पुरावे काढणारच आहे. परंतु SITने आम्हाला जर विचारलं तर आम्ही निश्चितच या संदर्भातले पुरावे जे आहेत ते घेऊन तिथं हजर होऊ. विधान परिषदेतलं माझं जे शेवटचं भाषण आहे ते शेवटचं भाषण अनेकांच्या पोटदुखी ठरलं आणि त्याच्यामुळे हे सर्व प्रकार जे आहे ते माझ्या विरोधातलं हे षडयंत्र आहे, मला बदनाम करण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विधान परिषदेतलं नीलमताईंचं शेवटचं भाषण काय आहे आम्हाला माहित नाही.
आम्हाला तेवढा वेळ नव्हता, कारण पीडित महिलांना न्याय देण्यासाठी खरातच्या प्रकरणात पुढाकार जो आम्ही घेतलेला होता त्या कामात आम्ही बिझी होतो. परंतु नीलमताईंना तो वेळच नव्हता. नीलमताई म्हणतात की माझ्याकडे पीडित आली असती तर मी निश्चितच गेले असते, किंवा मी मुद्दा घेतला असता तर कदाचित कायद्याचा भंग झाला असता. तुम्ही बोलताय काय? तुम्ही सुमोटो ऍक्शन घेऊ शकत होता. तुम्हाला खरातच्या प्रकरणात बोलायचं नव्हतं, तुम्हाला खरातच्या प्रकरणात ऍक्शन घ्यावी अशी कुठलीही मागणी करायची नव्हती. म्हणूनच नीलमताई ज्या आहेत त्या अधिवेशन काळामध्ये बोललेल्या नव्हत्या. आणि आता तरी नीलमताईंनी जे काय आहे ते सत्य बोलतील, किंवा हो मी नीलमताई या खरातकडे जात होत्या किंवा त्या गेल्या होत्या, त्यांची ती चूक झाली असं कबूल करतील, आम्हाला असं वाटलं होतं. परंतु आज पूर्णपणे खोटी बाजू जी आहे ती नीलमताईंनी मांडली, आणि ती पण वाचून मांडली. याचं आम्हाला हसू आलं. कारण तुमच्यावर जेव्हा आरोप होतात खरातकडे तुम्ही गेला का नाही हे वाचून सांगायची गरज नाही, दुसऱ्याने लिहून द्यायची तर अजिबातच गरज नाही. आणि आमच्याकडे काही कुणी लिहून दिलेलं नाहीये किंवा आम्हाला कुणी ऐकिवात नाहीये. काल्पनिक असल्या काही गोष्टी करायला काही मग दुसरी नावं आली असती. काल्पनिक गोष्टी करायला नीलमताईंचंच नाव कशाला कोणी पुढे केलं असतं? या सगळ्या सत्य घडलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच मी मध्यंतरी सांगितलं होतं की अशोक खरातचा एन्काउंटर होईल, किंवा त्याला जे आहे ते पोलीस चौकशी दरम्यान जे आहे ते मारलं जाईल, किंवा कदाचित तो स्वतः पण सुसाईड करू शकतो. याचं कारणच आहे की अशी बडी बडी नावं जी आहेत ती जेव्हा समोर येतील ती इन्कार पण करतील, परंतु राजकीय नेत्यांशी संबंध समोर येतील, राजकीय महिला नेत्यांशी संबंध येतील, तेव्हा कुठंतरी प्रकरण दाबलं जाऊ शकतं. आणि ते बाहेर येऊ नये, राजकीय नेत्यांचे संबंध बाहेर येऊ नये म्हणून खरातला संपवलं जाऊ शकतं. तर नीलम गोरे असं म्हणतात की माझे जे काही दौरे असतात, मी खास करून सातारा वगैरे तिकडच्या भागात, आणि जे माझे दौरे ठरतात ते मी लगेच समोर मांडते. परंतु मात्र जे माझे आणि खरातचे संबंध जोडले जातात, मी कधी खरातला हात दाखवला नाही, किंवा जी तुम्ही हॉटेलचं नाव घेतलं त्या हॉटेलला पण मी कधी भेटले नाही असं ते बोलतायत. म्हणजे याचा अर्थ नीलम गोरे ज्या साफ खोटं बोलतायत असं म्हणायचंय. नीलम गोरे पूर्णपणे खोटं बोलतायत. खरातला त्यांनी हात दाखवलेला आहे, भविष्य दाखवलेलं आहे. खरात जेव्हा हॉटेलमध्ये भेटला तेव्हा तो नेमका कुठल्या व्यवहारासाठी भेटला, आर्थिक देवाणघेवाणीसाठी भेटला, का रिव्हॉल्व्हरच्या लायसन्ससाठी त्या नीलमताईंची शिफारस घ्यायची होती, का त्यांना मंत्रीपद हवं होतं आणि उपसभापतीपद हवं होतं म्हणून कुठली अघोरी पूजा केली आहे ते त्या दोघांनाच माहिती, आणि त्याची चौकशी SITने केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. परंतु नीलमताई पूर्णपणे खोटं बोलत आहेत. मी सांगितलेल्या ज्या 3 भेटी आहेत त्या 3ही भेटी खरात बरोबर त्यांच्या झालेल्या आहेत, आणि खरातला त्या ओळखत नव्हत्या, गर्दीत ती भेट झाली असेल हे जे काय बोलतायत ते पूर्णपणे खोटं बोलतायत. त्यांच्याबरोबर असलेल्या काही महिला आणि पुरुष ते त्याचे साक्षीदार आहेत, आणि तेच साक्षीदार मला येऊन त्यांनी जे आहे ते या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि जेव्हा कधी फार वेळ येईल तेव्हा ते साक्षीदार पुढे यायला तयार आहेत. नीलम गोरे या अशोक खरात यांना भेटल्या होत्या आणि अशोक खरातला त्यांनी हात दाखवला होता. मात्र आता नीलम गोरे या गोष्टीचा इन्कार करत आहेत, त्या खोटं बोलत आहेत अशी प्रतिक्रिया जी आहे ती तृप्ती देसाई यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.